महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग, आपण कोणावरही जबरदस्ती केली नाही. भोंदू अशोक खरातचा तपासात अजब दावा. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. भोंदू बाबा अशोक खराची तपासादरम्यान प्रतिक्रिया. अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस. उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवर 100हून अधिक तक्रारी. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधल्या महिलांच्या हेल्पलाईनवर तक्रारी. महिलांच्या तक्रारीत खरातनं अत्याचारांचा पाढा वाचला. खरातची महिलांवरती अत्याचार करण्याची मोडस ऑपरेंडी एकसारखीच. खरात आधीच ग्राहकांची माहिती मिळवत होता असा पोलिसांना संशय. खरात केवळ अंधश्रद्धेचाच नाही तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक वर्षांची फिल्डिंग लावत होता असाही संशय. भोंदू अशोक खरातचा पिस्तूल परवाना अखेर रद्द. खरातच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीमध्ये पिस्तूल आढळून आलं होतं. पोलीस तपासात या पिस्तुलामधून 5 गोळ्या फायर केल्याचं उघडकीस. नाशिकमधील अशोक खरातच्या कार्यालयाला एसआयटीतील पथकातील अधिकाऱ्यांकडून आज पुन्हा सील. फिर्यादीला सोबत घेऊन तपासानंतर कार्यालय पुन्हा सील. कोणीही छेडछाड करू नये यासाठी हा निर्णय. अशोक खरात याला हात दाखवताना नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर. खरात गोडसे यांचा हात बघून भविष्य सांगत असल्याचा व्हिडिओ समोर. अशोक खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची चर्चा होती. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे. धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी नाशिकसह इतर काही जिल्ह्यातील राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनाही खरातनं लुबाडल्याची माहिती. नाशिक सिन्नर कॅप्टन म्हणण्याआधी खरातची गावात हाँगकाँग म्हणून ओळख. वर्गमित्रांनी शालेय प्रवास उलगडला तर वर्गमित्र म्हणण्याची लाज वाटते, खरातच्या मित्रांनी मत व्यक्त केलं. मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा, भोंदूगिरीला आळा बसेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकरांनी उपाय सुचवला. जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारण्याचीही हमीद दाभोलकर यांची मागणी. देवाचा अवतार असल्याचं सांगून भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार. वसईमधील धक्कादायक घटना. या प्रकरणी ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल. महिलेची फेसबुकवरून ओळख. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बलात्कार प्रकरणातील वसईतील आरोपी ऋषिकेश वैद्यचा दावा. सोशल मीडियावरती पोस्ट करत हा दावा करण्यात आलाय. सध्या आरोपी ऋषिकेश वैद्य फरार आहे. ऋषिकेश वैद्यनं आध्यात्मिक साधना शिकवण्याच्या आमिषानं 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. तिला मानसिकदृष्ट्या ब्लॅकमेल करत होता. 4 पथकांकडून शोध सुरू. पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची माहिती. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो. याचा शोध घेतला जात आहे. जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत. आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत. नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडूनही राजीनाम्याची मागणी. झिरवाळांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची शायना एनसी यांची मागणी. 2 दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. मी शिवसैनिक, माझी मतं परखडपणे मांडतो. आदित्य ठाकरेंसोबतच्या कथित वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेत खासदार व्हायला आलो नसल्याचीही राऊतांची प्रतिक्रिया. वादाच्या सुरस कथांबद्दल आपल्याला किंवा आदित्य ठाकरेंना विचारलं का, राऊतांचा सवाल. बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का, किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणतात, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो. आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेच्या खासदार व्हायला आलो नाही. नीलम गोऱ्हे यांना 3 वेळा आमदार केला. आता त्या जे बोलल्या हा त्यांचा कृतज्ञपणा. बिकाऊ लोकांची टीम. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका.
कृतज्ञपणाचं भाषण केलं. 3 वेळा आमदार, 6 वर्षाची आमदारकी धरली तर 18 वर्ष ज्या उद्धवजींनी त्यांना आमदार केलं, ज्या उद्धवजींनी त्यांना उपसभापतीपद दिलं, काय कृतज्ञपणा व्यक्त केला हो. ही सगळी कृतज्ञांची टीम आहे ती, आणि बाजारबुणग्यांची टीम आहे, विकाऊ लोकांची टीम आहे. राज्यसभेवर कोणाला आणायचा हा निर्णय उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख म्हणून घेणार. आधी खैरेंचं तिकीट नाकारून प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी. त्यावेळी खैरेंची नाराजी. प्रियंका चतुर्वेदी इतक्या मोठ्या नेत्या आहेत काय? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे सवाल. प्रियंका चतुर्वेदी महाराष्ट्र देशाच्या नेत्या आहेत की काय? एवढा मोठा तुम्ही विषय, आमच्या नेत्या आहेत ना, त्या आमच्या आहेत ना. पक्षात कुणाला उमेदवारी द्यायची, आता तो खोटा असता तर गोष्ट वेगळी होती. मग मागच्या वेळी चंद्रकांत खैरेंना काय केलं? खैरे आता शिवसेनेचे ज्येष्ठ होते ना, त्यांना डावलून यांना दिलं, तेव्हा काय झालं? खैरेंनी पण बुरबुर केली ती आठवतं तुम्हाला? छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा गोंधळ. महापौर समीर राजूरकर यांच्याकडून कारवाईचे आदेश. पाणीपुरवठा योजनेच्या अभिनंदनाच्या प्रस्तावात उद्धव ठाकरेंच्या अभिनंदन प्रस्तावाची मागणी. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शिरढोणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये वाद. पोलीस पुतळा हटवण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून पोलिसांचा रस्ता अडवला. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमध्ये चोरीच्या संशयावरून बापाकडूनच 2 मुलींना उलटं टांगून रात्रभर छळ. एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्राला टांगून ठेवले होते. त्यामध्ये ही गंभीर जखमी झाले असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. तिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून ते नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत. बीडच्या अंबाजोगाईतील 2 वर्षांच्या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू. दुर्घटनेनंतर चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांकडून तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती. या प्रकरणी 15 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीनंच विष देऊन बापाची हत्या केली. चंद्रपुरातील घटनेचा तब्बल 3 वर्षांनी उलगडा. वडिलांनी प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानं पोटच्या मुलीनं कृत्य केलं. पत्नीसोबत खटके उडाल्यानंतर पतीकडून पोलिसात सगळ्या गुन्ह्याची कबुली. देवदर्शनासाठी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात गेलेल्या पती-पत्नीमध्ये प्रवासादरम्यान वाद. पतीकडून पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण. त्यानंतर तिच्या अंगावर गाडी नेत तिची निर्घृण हत्या. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर. दाम्पत्य बारामतीतील रहिवासी असल्याची माहिती. गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोडवर हिट अँड रनची घटना. 76 वर्षीय बाबूलाल चोपराव यांना स्कूटरची जोरदार धडक. डोक्याला गंभीर दुखापत. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव. दुचाकीस्वार आरोपी मदत न करता घटनास्थळावरून फरार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. साताऱ्याच्या म्हसवड शहरालगत सातारा पंढरपूर रस्त्यावर भीषण अपघात. घटनेत दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. साताऱ्याहून पंढरपूरला भाविक जात होते. बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. कणकवलीतील मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा इथली घटना. डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम. काही अंतरावर रक्तही पडलेलं. कसून तपास सुरू. जालन्याच्या भोकरदनमधील हसनाबाद इथं पेट्रोल पंपावर तुफान गर्दी. शेतीची कामं खोळंबल्यामुळे कॅन हातात घेऊन अनेक शेतकरी पेट्रोल पंपावर तर ट्रॅक्टर जेसीबीसह वाहनांची 2 किलोमीटरपर्यंत रांग. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंधनाचा गंभीर तुटवडा. डिझेल पेट्रोलसाठी हाहाकार. 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा तर डिझेलच्या टंचाईमुळे स्कूल बसही रांगेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालक आक्रमक. चिखलठाणा येथील जालना महामार्गावर रास्ता रोको करत रिक्षाचालकांचं आंदोलन. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील 3 पैकी 2 पेट्रोल पंपांवरती इंधन पुरवठा कायम. लॉकडाऊनच्या अफवेमुळे वाहनांची गर्दी.
पेट्रोल नेण्यासाठी थेट पाण्याची टाकी आणली. बुलढाणा जिल्ह्यातील प्रकार. इंधन टंचाईच्या अफवेमुळे कृत्य. संबंधित व्यक्ती 200 लिटर पाण्याच्या टाकीत डिझेल भरून घेऊनही गेल्याचा व्हिडिओ समोर. पेट्रोल पंप चालकावर कारवाई होणार का याकडे लक्ष. गॅसचा तुटवडा असल्यानं नांदेडमध्ये रिक्षाचालक त्रस्त. गॅस भरण्यासाठी 2-2 तास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम. कर्जाचे हप्ते फेडायचे कसे असा रिक्षाचालकांना प्रश्न. भिवंडीमध्ये 5 किलो गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची झुंबड. कमी पुरवठ्यामुळे निजामपुरामध्ये एजन्सीसमोर मोठी गर्दी. तर सिलेंडरचा पुरवठा मर्यादित असल्यानं अनेकांवर रिकाम्या हातानं परत जाण्याची वेळ. दुचाकीला 200 तर 4 चाकीला 2,000 रुपयांपर्यंतच इंधन देण्याचा निर्णय परभणी प्रशासनाकडून मागे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन पेट्रोल पंपावर गर्दी वाढल्यानं एका दिवसातच निर्णय मागे. व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात आणखी 20% वाढ. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा 70%. केंद्रीय पेट्रोलियम सचिवांनी प्रसिद्धी पत्रक जारी केलं. पोलाद, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल, प्लास्टिक उद्योग क्षेत्राला प्राधान्य. पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवेमुळे चिपळूणमध्ये वाहन चालकांची विनाकारण गर्दी. शहरात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा नाही. अनावश्यक गर्दी करू नका. पेट्रोल पंप चालक राम रेड्डीज यांचं वाहन चालकांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ. रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पोकलेन, जेसीबी सारख्या 100हून अधिक मोठ्या वाहनांमध्ये टँकरनं डिझेल भरण्याचा प्रकार समोर. पेट्रोल पंपावरच्या गर्दीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादित इंधन देण्याचे आदेश जारी केले. पुण्यातल्या अनेक खानावळ चालकांकडून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यानं खानावळ बंद न ठेवण्याचा निर्णय. मात्र इलेक्ट्रिक शेगडी वापरल्यामुळे खानावळ चालकांना वीज बिलाचीही चिंता सतावते. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत अभूतपूर्व मंदी. चांदीच्या भावातील चढउतारामुळे गुंतवणूकदारांची चांदी खरेदीकडे पाठ. तर व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे 4 दिवसांपासून चांदीचे दागिने बनवणारे कारखानेही ठप्प. डॉलरपुढे रुपयाची घसरण. रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर. एका डॉलरसाठी 94 रुपये मोजावे लागणार. युद्ध आणि शेअर बाजारातील अस्थिरतेचा परिणाम. पेट्रोल डिझेलचे दर वाढले. नयारा या खासगी कंपनीच्या पेट्रोल पंपावर दर वाढले. पेट्रोल प्रति लिटर 5 तर डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी महागलं. अमेरिकेकडून हवाई आणि नौदल कमांडो इराणमध्ये उतरवण्याची तयारी. त्यांच्या प्रत्युत्तरासाठी इराणची पर्शियन गल्फ दलाचा व्हिडिओ जारी. जमीन, आकाश आणि पाण्यातही कारवाई करू शकणारं कमांडो पथक. हिजबुल्लाकडून इस्रायली मरकावा रणगाड्याला लक्ष्य करण्यासाठी पहिल्यांदाच FPV ड्रोनचा वापर. तर इस्रायली सैन्यानं लेबनॉनमध्ये आगेकूच सुरू करताच हिजबुल्लानं इस्रायलवरती 100 रॉकेट्स टाकले. इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच. हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त. बेरूतमधील अनेक बहुमजली इमारतींवर हल्ला. हिजबुल्ला इमारतीचा वापर करत होता. इस्रायलनं पोस्ट केला हल्ल्याचा व्हिडिओ. इराणचे इस्रायलवरचे हल्ले सुरूच. इराणचा इस्रायलवर मोठा बॉम्ब हल्ला. इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांची 83वी खेप डागली. तर इराणनं त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांचेही आभार मानले. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच. इस्रायली लढाऊ विमानांकडून अनेक ठिकाणांना लक्ष्य. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये 20 गायब. 10 ते 20 मिनिटं इस्रायली विमानांकडून बॉम्ब वर्षाव सुरू होता. इराणी लष्करानं क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. तर क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी इराणी सैनिक प्रार्थना करताना दिसले. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर एक मुलगी झोपाळ्यावर झोका घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. जहाज जळत असताना मुलगी झोका खेळत असल्यानं आश्चर्य व्यक्त. इराणमधील अब्बास बंदरावरचा व्हिडिओ व्हायरल. इस्रायलनं इकाच्या बदल्यात 50 पॅलेस्टिनी मारले पाहिजेत. इस्रायलच्या माजी गुप्तचर प्रमुखाची ऑडिओ टेप लीक. अहरोन हलीवा या निवृत्त गुप्तचर प्रमुखाची ऑडिओ टेप लीक. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये क्षेपणास्त्रांचं लक्ष बनलेलं थायलंडचा ध्वज असलेलं मयुरी नारी जहाज लार्क बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर. केशम बेटाच्या किनाऱ्यावरती हे जहाज अडकलं होतं.
एलपीजी घेऊन येणारं जगवसंत जहाज गुजरातच्या कच्छमधल्या कांडला बंदरात पोहोचलं. 47,600 टन एलपीजी घेऊन जगवसंत जहाज पोहोचलंय. बुलढाणा खुपगावमध्ये देवीच्या यात्रोत्सवात गावातून सोंगांची मिरवणूक काढण्याची परंपरा. या यात्रोत्सवाला भेट देत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी हलगी वाजवत पारंपरिक गाण्यावर ठेका धरला. सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण झालेल्या 2 भावांचा एकमेकांना शुभेच्छा देत घट्ट मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू. दोघांमधला एक भाऊ मुंबई पोलीस झाला तर दुसरा वनरक्षक अधिकारी. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये दाभोळ समुद्र किनाऱ्यावर भरकटून आलेल्या डॉल्फिनला स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू केलं. काही वेळ प्रयत्न करून डॉल्फिनला पुन्हा सुरक्षितपणे समुद्रात सोडलं. परभणीच्या बीएडच्या सीईटी परीक्षेत सावळा गोंधळ. ऑनलाईन परीक्षेसाठी सिस्टीम उपलब्ध नसल्यानं परीक्षार्थींचा गोंधळ. परीक्षा केंद्रावरील 350 पैकी 180 संगणक रात्री शॉर्ट सर्किटनं जळल्याची माहिती. विद्यार्थ्यांना ऐनवेळी संगणक न मिळाल्यानं गोंधळ. साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याला नवसंजीवनी. मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या पुढाकारातून अजिंक्यताराचा कायापालट. कोट्यवधीचा निधी मिळाल्यानं संवर्धनाला सुरुवात. अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये बच्चू कडूंचा एकदिवसीय अन्नत्याग उपोषण. जय श्रीराम कब मिलेगा हिंदू किसान को दाम या घोषवाक्यासह आंदोलन. बच्चू कडूंकडून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या आठवड्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता. प्रामुख्यानं खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 7 एकर डाळिंब बाग गारपिटीनं उद्ध्वस्त. पुढील काही आठवड्यांमध्ये कोकण पट्ट्यात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार. रात्रीच्या उकाड्याची तीव्रता आणखी वाढणार. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला.